बातमी पालघरमधून आहे। पालघरमध्ये सकाळपासून दमदार पाऊस पाहायला मिळतोय। बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगडमध्ये पाऊस झालाय। डहाणूच्या इराणी रोड परिसरातही पाणी साचलंय। पावसाचं पाणी साचल्याने नागरिकांची मात्र त्या ठिकाणी तारांबळ उडालेली आहे। बोईसर, डहाणू, तलासरी आणि विक्रमगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। पालघरमध्ये पावसाने तुफान बॅटिंग केले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रवीण, मोठ्या प्रमाणात पालघरमध्ये पाऊस झालाय। विशेष करून पालघरमधल्या बोईसर, डहाणू, तलासरी आणि विक्रमगडमध्ये पाऊस झालाय। काय या पावसासंदर्भात ताजी अपडेट? कारण काही ठिकाणी इराणी रोडवर देखील परिसरात पाणी साचलंय। पावसाचं पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे आणि जनजीवन विस्कळीत झालंय। काय या संदर्भात ताजी अपडेट्स? नक्कीच, कारण आपण बघू शकता आज सकाळी पहाटेपासून पालघर जिल्ह्यामध्ये पावसाने जी दमदार अशी हजेरी लावली। एकूणच पाहायला गेलं तर पूर्वेकडील जे तालुके आहेत जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाने दमदार अशी हजेरी लावलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यातील हा जी पश्चिम किनारपट्टी आहे, या पश्चिम किनारपट्टीवरील भागांमध्ये सुद्धा पाऊस हा दमदार पडत आहे। त्यामुळे मागील जी आठवड्याभरापासून जी शेतीची कामं होती, शेतकऱ्या बळीराजाची जी शेतीची कामं होती, शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर ह्या दमदार पावसामुळे मात्र डहाणू त्याच्यानंतर बोईसर, पालघर या भागातील जे काही मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर नागरिकांची मात्र या पावसामुळे तारांबळ उडालेली पाहायला मिळते आणि उद्या सुद्धा हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। करण, नक्कीच प्रवीण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर पालघरमध्ये सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय पुणे, सातारा, लोणावळा त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।